मध्यावधी निवडणुकांना तयार रहा, राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनात पवारांचा इशारा। राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला अजित पवार अनुपस्थित, पवार विरुद्ध पवार संघर्षाची चर्चा। यूपीएच्या पाठिंब्यावर योग्य वेळी निर्णय घेणार, मायावतींकडून यूपीएवर दयामाया। मध्यावधी निवडणुकांना तयार रहा असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलंय। मात्र यूपीएला धोका नाही, मायावतींनी पाठिंबा काढला तरी यूपीएला काही फरक पडत नाही अशी परस्पर विरोधी वक्तव्य शरद पवार यांनी केली आहेत। यूपीएच्या पाठिंब्याबाबत योग्य वेळ आल्यावर निर्णय घेणार असल्याचं बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी स्पष्ट केलंय। यावरून मायावती यूपीए सरकारचा पाठिंबा काढण्याच्या भूमिकेत नसल्याचं स्पष्ट झालंय। मायावती यूपीएचा पाठिंबा काढतील का या विषयावर तुर्तास तरी पडदा पडलाय। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनाला बडोद्यात आजपासून सुरुवात झाली आहे। या अधिवेशनाला अजित पवार मात्र अनुपस्थित आहेत। यामुळे पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार संघर्षाची चर्चा सुरू झाली आहे। मात्र अजित पवार प्रकृती अस्वास्थ्यामुळे राष्ट्रीय अधिवेशनाला उपस्थित राहू न शकल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिलंय। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या बंगल्यावर निदर्शनासाठी गेलेल्या सीमा बांधवांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। यात सीमा लढ्याचे नेते किरण ठाकूर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचा समावेश आहे। बेळगावातल्या विधानसभेच्या उद्घाटनाला राष्ट्रपतींनी येऊ नये अशी किमान विनंती मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपतींना करावी अशी मागणी ठाकूर यांनी केली आहे।